स्त्रियांचं मानसशास्त्र म्हणून काही वेगळं असतं का? असायला हवं का? त्याचा वेगळा अभ्यास करायला हवं का? असा प्रश्न सहजच लोकांना पडतो. तो स्वाभाविक आहे. पण पुरुष आणि स्त्री सारखे असले, समान असले तरी शरीरामध्ये शरीराबाबतीत दोघे वेगळे. पुरुषाचं शरीर आणि स्त्रीचं शरीर वेगवेगळं असतं. त्यांची हार्मोन वेगवेगळी असतात. त्यामुळे त्या शरीरामध्ये जोपासली जाणारी मानसिकता ही वेगळी असते आणि म्हणून त्याचा अभ्यास करावा लागतो. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये अडचणी देखील पुरुषांपेक्षा काकणभर जास्तच येत असतात. म्हणजे ऋतुस्राव सुरू होणं आणि ऋतुस्राव संपणं या दोन अत्यंत महत्त्वाच्या स्टेप्स असतात. मातृत्वाचा स्वीकार आणि मातृत्वाची जोपासना, मुलांची काळजी घेणं ही जबाबदारी देखील अजूनही स्त्रीवर असते. त्यामुळे स्त्रियांच्या मानसिकतेमध्ये खूप फरक असतो असं आपल्याला वाटतं. या सगळ्या गोष्टीचा विचार केला की पटतं स्त्रियांचं मानसशास्त्र वेगळं असतं. कसं असतं ते आपल्याला शिकायचंय. थोड्या एपिसोडमध्ये शिकायचंय. भेटूया लवकर.